मित्रांनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज खूप गंभीर आणि महत्वाच्या विषयावर मी आपल्यासोबत बोलायला आलो. एरवी गंभीरच बोलत असतो, महत्वाच्या विषयावर बोलत असतो, पण काही गमती जमती अधूनमधून होत असतात. मला आज गंमत करायची नाही आहे. आज मूड पण नाहीये गंमत करण्याचा. जे तुमच्या समोर मांडायचं आहे ते खूप धक्कादायक आहे आणि असं वास्तव आहे की तुम्ही जागे झाला नाहीत तर काहीच खरं नाही, हे लक्षात घ्या. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामधल्या पोलीस ठाण्यामध्ये काही गुन्हे दाखल झाले. तिथे अनेक पोलीस ठाणे आहेत. मला ओळख उघड करायची मर्यादा आहे म्हणून मी त्या सगळ्याच गोष्टी डिक्लेअर करत नाहीये. उदगीर पोलीस ठाण्यामध्ये, उदगीर तालुक्यातल्या पोलीस ठाण्यांमध्ये काही गुन्हे दाखल झालेत आणि ते आहेत मिसिंगचे. 2 गुन्हे साधारणतः या 2-4 दिवसामध्ये दाखल झालेले आहेत. 2 गुन्हे. आणि या वर्षभरामध्ये जवळपास 40 गुन्हे दाखल आहेत. आणि उदगीरमधल्या लोकांना बोललं तर असं कळतंय की ही संख्या 60-70 वर आहे. पण लोकलज्जे खातर, इज्जतीच्या भया खातर 40 जणांनीच गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे सगळे गुन्हे अल्पवयीन किंवा वयात आलेल्या मुली पळून गेल्याचे आहेत. हे सगळे गुन्हे. यातल्या 90-95% गुन्ह्यांच्या मध्ये ज्याच्या सोबत मुलगी पळून गेली आहे अथवा ज्याने पळवून नेलं आहे तो मुस्लिम आरोपी आहे. जी माहिती मिळते त्यावर मी तुम्हाला सांगतो. बघा किती सारखं घडत असतं असं सतत. दुसरी घटना आहे छत्रपती संभाजीनगरची. आता मी त्या मुलाचे आणि मुलीचे नाव झाकतोय यासाठी की मला पुन्हा आयडेंटिटी ओपन करायची नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये रजिस्टर्ड मॅरेज करण्यासाठी एक प्रस्ताव दाखल झाला. एक हिंदू मुलगी आणि एक मुस्लिम मुलगा. याची दखल अनेकांनी घेऊन चर्चा सुरू केली आणि पुढे 2 दिवसातच या मुलामुलींनी आपल्या विवाहाची नोंदणी रद्द करून टाकली. तेही पत्र मी तुम्हाला दाखवतोय. त्यावरही नाव येणार नाही याची काळजी घेतोय. अशा कितीतरी घटना सातत्यानं घडत आलेल्या आहेत. सातत्यानं. लव्ह जिहाद नावाचा प्रकार नसतो. ते 2 जीवांचं मिलन असतं. घरदोघांचे असे रचो की स्वर्ग त्यापुढे पिका पडे असलं काहीतरी बोललं जातं. मग याला धर्माच्या चौकटीत बांधू नका असलंही काही बोललं जातं. योगायोगाची गोष्ट अशी की VIP बॅग सारखी कंपनी, ती जाहिरात व्हायरल झालेली खरी असेल तर, अशा स्वरूपाची एक जाहिरात करते आणि त्यात मुस्लिम मुलगा हिंदू मुलीसोबत लग्न करतो, तिच्या कपाळावरचं कुंकू काढतो, तिला बुरखा घालतो, हे सगळं त्यात दाखवलं जातं. मला त्याच्याविषयी फारसं काही भाष्य करायचं नाहीये त्या कंपनीविषयी, त्या सुटकेसविषयी. कारण मुळात या गोष्टी करायच्या असतातच तिचा देह फ्रीजमध्ये किंवा सुटकेसमध्ये भरण्यासाठी. शेकडो घटना आमच्या आजूबाजूला घडत आहेत. म्हणजे केवळ श्रद्धा वालकर दिल्लीत मेली म्हणून घटना मुंबईची. पुण्याच्या रस्त्यावरती रोहिंग्यांनी काढलेल्या दुकानाला भाजपचाच नेता एक आश्रय देतो, त्यांना भाड्याने आपली दुकानं देतो. या घटनेवर चर्चाही खूप झाली. माझा व्हिडिओही व्हायरल झाला पुण्यामध्ये. परिणाम स्वरूप काही दुकानं बंद देखील केली गेली. पण हे घडतंय. पुण्याच्याच छावणी भागातून मला एका महिलेचा फोन आला होता आणि तिची ही दुर्दशा अशीच आहे. पुण्याच्या छावणी भागातून आलेला फोन आहे की एका मुस्लिम मुलासोबत लग्न केलं आणि कालांतराने तिला सोडावं लागलं. आज समाजात ती जी भोगती आहे महिला, ती फार वाईट अवस्था आहे. लांब कशाला, माझ्या जवळची काही उदाहरणं आहेत, अगदी जवळची काही उदाहरणं अशी आहेत की ज्यात मुलगा होईपर्यंत तिला सांभाळलं जातं आणि एकदा का अपत्य दिलं की मग तिची गरज संपलेली असते, फेकून दिलं जातं. या सगळ्या प्रकाराकडे आम्हाला गांभीर्यानं बघायला हवंच. आणि जर बघणार नसू, तुम्हाला मी
कालच्या व्हिडिओमध्ये एक चित्र दाखवलं होतं. 3 रानडुकरं मिळून एका वाघाची शिकार करत होते. 3 रानडुकरं मिळून एका वाघाची शिकार करत होते आणि ही वाघाची शिकार सहजपणे घडली होती. नुसता वाघ आहे म्हणून भागत नाही. आता या सगळ्याला राजकीय दृष्ट्या जे समर्थन मिळतं आहे त्याच्या कारणापर्यंत आपण जाऊया. परवा कर्नाटकचे होणारे उपमुख्यमंत्री शिवकुमार 10 जनपथ मध्ये निघालेले होते आणि ते जेव्हा जात होते तेव्हा काही सेकंदाची एक क्लिप ANI या वृत्तसंस्थेनं दाखवलेली आहे. 10 जनपथ मध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे तुम्हाला काय दिसतंय हे मला दाखवायचंय, बघून घ्या. जरा शांतपणे बघितलं असेल आपण. थोडंसं मी शांत जरा स्लो करून दाखवायला लावलं होतं. ते काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तिथे होती एक मजार आणि त्या मजारीवर चढवलेली हिरवी चादर. 10 जनपथ मध्ये हे असू शकतं आणि त्याची जपणूक केली जाते हे तुमच्या मला लक्षात आणून द्यायचं होतं. आता एक मुलाखत दाखवतोय. मस्ताडले पण किती आहे ना, मस्ताडले पण त्याची ही उत्तम उदाहरण म्हणून ही मुलाखत आहे. त्यातले पार्ट वाक्य मी तुम्हाला ऐकवतोय. दुसऱ्या कुठल्या चॅनलची असेल तर माझ्यावर ते स्ट्राईक यायला नको कॉपीराईटचा, म्हणून जरा तुकड्यात दाखवतोय. घ्या बघून. और जय श्री राम पर रोक लगे. मारते हुए जय श्री राम बोला गया है. जय श्री राम पर रोक लगनी चाहिए इस देश में. इस देश में जय श्री राम बोलने का अधिकार अब किसी को नहीं होना चाहिए. जय श्रीरामचा विरोध केला पाहिजे असं म्हणणारे पण पुढे कोणत्या गोष्टीवर चांगलं बोलतायत तेही ऐका. यह संविधान से चलेगा देश. अब आप हमें इस देश में अल्लाह अकबर और सर तन से जुदा भी नहीं बोलने देंगे. सेक्युलरिज्म का कत्ल कर देंगे. जय श्री राम पर बस रोक लगनी चाहिए. सेक्युलर मुल्क है. अल्लाह अकबर, नाराए तकबीर अल्लाह अकबर, कत्ल करने से पहले, बम फेंकने से पहले, पत्थर चलाने से पहले, सर तन से जुदा, ये सब की इजाजत हमें यही संविधान देता है. कळलं? हे राज्य संविधानाचं आहे, याचं आहे, त्याचं आहे, आम्हाला परवानगी आहे असंही म्हटलं जातं. म्हणजे आमच्या गळी उतरवण्याचा हा सगळा प्रकार चाललाय. आमच्या गळी नुसतं उतरवायचं नाही तर थोपायचा प्रकार चाललाय. ज्या कोणाला सर्वधर्म समभाव आवश्यक वाटत असेल, ज्या कोणाला चांगलं वातावरण राहिलं पाहिजे असं वाटत असेल ना, तर त्यांनी जे असं वागतात त्यांनाही समजून सांगायला हवं, तरच हे शक्य आहे. अन्यथा हे घडणे शक्य नाही. हिंदूंनो, व्हा सावध, नाहीतर व्हाल सावज. नमस्कार.